बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. स्टँडर्ड 4 सब्जेक्ट मॅथ्स इयत्ता 4थी साठी आज आपण गणित या विषयाचा अभ्यास करणार आहोत. स्टँडर्ड 4 सब्जेक्ट मॅथ्स. आपली डॉल घेऊन आली आहे आजचा आपला टॉपिक कोणता आहे? 16वा टॉपिक आकृतीबंध म्हणजेच पॅटर्न्स. इंग्लिश मध्ये आकृतीबंधाला पॅटर्न असं म्हणतात. चला तर पाहूया आकृतीबंध. आकृतीबंध म्हणजे काय? आकृतीबंध म्हणजे काय तर आकृतीबंध ही वेगवेगळे आकार किंवा संख्या किंवा अक्षरे यांची क्रमबद्ध रचना असते. क्रमाने लावले, कोणतेही आकार क्रमाने लावले किंवा संख्या क्रमाने लावल्या आणि पुन्हा पुन्हा तेच आकार येत राहिले, त्याच क्रमाने तेच आकार येत राहिले, त्याच क्रमाने त्याच संख्या येत राहिल्या तर तो आकृतीबंध आहे असं आपण म्हणतो. आता त्याची विविध उदाहरणं आपण पाहूया. आकृतीबंधाची ती उदाहरणं पाहिली की तुम्हाला लगेच समजेल आकृतीबंध म्हणजे काय. हा आपण आईच्या साड्या पाहतो, आईच्या, ताईच्या, हो की नाही, काकीच्या, मामीच्या, आणि त्या साड्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन असते. पण प्रत्येक डिझाईन वेगवेगळी असते का? नाही. तर फुलं असतील तर सगळीकडे ठराविक अंतरावरती फुलंच असतात, हो की नाही. चौकोन असतील तर ठराविक अंतरावर सगळीकडे चौकोनच असतात. शिवाय साडीला एक विशिष्ट काठ असतो, बॉर्डर असते, हो की नाही. मग बघा साडीची बॉर्डर, आता ही साडीची बॉर्डर आपल्याला दिसते, त्याच्यातली ही जी आकृतीची रचना आहे, डिझाईनची जी रचना आहे ती पहा. हा आहे आकृतीबंध. बघा वर सगळे छोटे छोटे गोल आहेत, हो की नाही. मग इथे कुयऱ्या आहेत, कुयऱ्यांमध्ये फुलं आहेत, कुयऱ्यांच्या बाहेर पानं आहेत. तसेच इकडे सुद्धा भौमितिक आकृतीचा आकृतीबंध खालच्या डिझाईन मध्ये आपल्याला दिसून येतो. या आहेत साडी बॉर्डर. साडी बॉर्डर या आकृतीबंधाचं उत्तम उदाहरण असतात. साडी बॉर्डर मध्ये ठराविक आकार क्रमाने तेच आकार पुढे 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 येत जातात. येते लक्षात? त्याला आकृतीबंध हे साडी बॉर्डर मध्ये आपल्याला आढळून येतात. आता बघा हे आपल्याला गेट दाखवलंय, फाटक. गेटला आपण मराठीत म्हणतो फाटक. हे जे गेट आहे लोखंडी गेट, त्या लोखंडी गेटची आकृती तुम्ही पाहिली असेल, तुमच्या समोरच आहे. आता त्याच्यामधली जी नक्षी आहे ती पहा. पहा वरती फुल्ल्या आहेत, मध्ये त्रिकोण आहे, हो की नाही. मग वर्तुळ आहे, वर्तुळाच्या मधून रेष केली आहे, त्याच्यामध्ये छोटं वर्तुळ आहे, खाली अर्धवर्तुळ आहे, त्याच्या खाली त्रिकोणामध्ये एस लिहिलेले आहे, त्या खाली उलटे त्रिकोण आहे. म्हणजे बघा प्रत्येक रचना ही क्रमबद्ध पद्धतीने आलेली आहे. प्रत्येक रचना ही क्रमबद्ध पद्धतीने आलेली आहे. हा सुद्धा आकृतीबंध आहे. फाटकची जी नक्षी आहे, फाटकाची किंवा गेटची जी नक्षी आहे, तो आकृतीबंध पद्धतीने सादर केलेली नक्षी आहे. बघा ठराविक पद्धतीने तोच आकार परत परत येतोय, त्यालाच आकृतीबंध असं आपण म्हटलेलं आहे. आकृतीबंध. आता पहा, तुम्हाला एक मी आकृतीबंध दाखवलाय. पहिलं फूल, मग पान, परत फूल, परत पान. तेच फूल, ऑरेंज रंगाचं फूल, हिरव्या रंगाचं पान, फूल पान फूल पान फूल पान, अशी क्रमबद्ध रचना पुढे सतत तीच रचना दाखवलेली
आहे. दुसरा एक आकृतीबंध बघा. फुगा पतंग, फुगा पतंग, फुगा पतंग, फुगा पतंग. म्हणजेच पहिल्या चित्रात एक फूल, एक पान असा आकृतीबंध दिला आहे. तर दुसऱ्या चित्रामध्ये एक फुगा, एक पतंग असा आकृतीबंध दिला आहे. त्याच दोन आकृत्या क्रमबद्ध पद्धतीने पुढे 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 येत राहिल्या आहेत. अजून पुढे जरी आपण ही पट्टी वाढवली तरी तिथे पुढे सुद्धा आपल्याला पतंग फुगा पतंग फुगा हीच डिझाईन दिसेल. वरच्या आकृतीमध्ये जरी आपण वरची पट्टी वाढवली तरी आपल्याला ऑरेंज कलरचं फूल, हिरव्या रंगाचं पान, हीच आकृती, हीच रचना पुढपर्यंत दिसून येईल. म्हणून पहिल्या चित्रातला आकृतीबंध कोणता आहे? एक फूल, एक पान. दुसऱ्या चित्रातला आकृतीबंध कोणता आहे? एक फुगा, एक पतंग असा आकृतीबंध दुसऱ्या चित्रात दिलेला आहे. आता खाली दिलेल्या नक्षीचं निरीक्षण करा आणि भौमितिक आकारांचा आकृतीबंध पहा. बघा, मी तुम्हाला विविध प्रकारच्या नक्षी दाखवलेल्या आहेत. आपल्या लादीला, जमिनीला जेव्हा आपण फ्लोरिंग टाकतो, टाइल्स आणतो, तेव्हा टाइल्सवर ज्या डिझाईन असतात त्या सर्व आकृतीबंधाच्या डिझाईन्स असतात. भौमितिक आकारांचा आकृतीबंध आपल्याला टाइल्सच्या डिझाईन मध्ये पाहायला मिळतो. जमिनीवर आपण ज्या टाइल्स टाकतो त्या टाइल्सवर आपल्याला भौमितिक आकारांचा आकृतीबंध पाहायला मिळतो. जसं बघा, आता तुम्हाला मी एक एक डिझाईन दाखवते. ओके, बघा, पतंगाकृती चौकोन आहे आणि मध्ये मध्ये छोटे छोटे आयताकृती चौकोन दाखवले आहे. याच्यामध्ये पण सेम डिझाईन आहे, मध्ये थोडीशी डिझाईन वेगळी टाकली आहे. हे बघा, इथे फुलांची डिझाईन, खाली डिझाईन बघा, वेगवेगळी फुलं क्रमवार पद्धतीने खालच्या डिझाईन मध्ये आलेली आहे. बघा, हे झाले भौमितिक आकारांचे आकृतीबंध. तुम्ही निरीक्षण करा या सर्व आकृत्यांचं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तेच आकार क्रमबद्ध पद्धतीने पुढपर्यंत आलेले आहे, पुढे पुढे आलेले आहे. अजून काही नक्षी आपण पाहूया. खालील नक्षींचं निरीक्षण करा आणि भौमितिक आकारांचा आकृतीबंध पहा. बघा, आता हे रंगीबेरंगी आहे. तिथे सुद्धा चौकोन, त्रिकोण यांचाच वापर करून ही आकृती काढलेली आहे. पहा, भौमितिक आकारांचे आकृतीबंध आपण पाहत आहोत आणि त्यांचं निरीक्षण करत आहोत. साईडला बॉर्डरला आपण जेव्हा पट्टी लावतो तेव्हा अशा प्रकारच्या खाली आता जी दाखवली डिझाईन, तर जेव्हा आपण जमिनीवर टाइल्स लावतो आणि साईडला आपल्याला जेव्हा डिझाईन करायची असते, स्कर्टिंग करायची असते, तेव्हा अशा प्रकारच्या डिझाईन्स आपण वापरतो. अजून काही नक्षींचं निरीक्षण आपण करूया. हे पहा, विविध प्रकारच्या नक्षी आहेत आणि त्या सर्वांमध्ये भौमितिक आकारच वापरलेले आहे. फक्त वेगवेगळे रंग दिले की ते डिझाईन उठून दिसते. सगळे भौमितिक आकारांचे आकृतीबंध आहेत. भौमितिक आकार ठराविक पद्धतीने क्रमवार घेतल्यावर अशा प्रकारच्या डिझाईन्स तयार होतात. खाली बघा, आता
विविध प्रकारच्या भौमितिक आकारांचे आकृतिबंध आपण पाहत आहोत. केलंय तुम्ही निरीक्षण? चला पुढे जाऊया. भौमितिक आकारांचा आकृतिबंध किंवा जॉमेट्रिक पॅटर्न्स. बघा आता मी तुम्हाला काही ठराविक पॅटर्न दाखवला. कोणता दाखवला? वर्तुळ स्टार, सर्कल स्टार, सर्कल स्टार, वर्तुळ चांदणी, वर्तुळ चांदणी, वर्तुळ चांदणी. पुढे काय येईल सांगा पाहू? आता वर्तुळ आणि चांदणीच्या, आता चांदणीच्या पुढे येईल निळ्या रंगाचं सर्कल. बरं खालची आकृती बघूया. आता याचं उत्तर बघूया. पहिल्याचं काय येईल उत्तर? निळ्या रंगाचं वर्तुळ. वर्तुळाच्या पुढे काय येईल? पिवळ्या रंगाचा स्टार, पिवळ्या रंगाची चांदणी, हो की नाही? पिवळ्या रंगाचा स्टार. आता खाली बघा, खाली जी आकृती दिली आहे, दोन थेंब दाखवले आहेत, मोठे मोठे पाण्याचे थेंब, आणि त्यांच्या बाजूला एक खाली झुकलेला एरो, खाली झुकलेला बाण दाखवला आहे, हो की नाही? दोन थेंब एक बाण, दोन थेंब एक बाण. आता परत काय येईल? दोन थेंब येतील, दोन थेंब आणि एक बाण. अशा प्रकारे आपण आकृतिबंध ओळखायचा आणि पुढचा त्याच्या पुढे कोणता आकार येईल त्याप्रमाणे गाळलेल्या जागा भरायच्या. आता बघा तुमच्या समोर मी एक तक्ता ठेवलाय. पुढे कोणता आकार येईल त्याप्रमाणे गाळलेली जागा भरा. बघा, चौकोन स्टार, चौकोन स्टार, चौकोन स्टार, राईट? ओके. एक उभा आयत दिलाय आणि त्याला जोडून छोटा चौकोन. ओके, बघा उभा आयत एक चौकोन, उभा आयत दोन चौकोन, उभा आयत तीन चौकोन, उभा आयत एक दोन तीन चार चौकोन. बरोबर? ओके. वर्तुळ आणि हा जो चौकोन आहे, आयत आहे, आयत वेगळ्या शेपचा आयत आहे, चौकोन आयत, आयत सॉरी चौकोन नाही, वर्तुळ आयत, आयत वर्तुळ आयत, पुन्हा येईल आयत. ओके. एक गोटी, एक गोटीच्या बाजूला एक गोटी, वर एक गोटी, परत मध्ये एक गोटी, बाजूला दोन गोट्या, वर दोन गोट्या. आता बघा, एक गोटी, बाजूला तीन गोट्या, 1 2 3, आणि गोटीच्या वर तीन गोट्या, 1 2 3. ओके. आयत पंचकोन आयत, आयत पंचकोन आयत. अशा प्रकारे पॅटर्न ओळखायचा आणि गाळलेली जागा भरायची. रंग पण त्याप्रमाणेच घ्यायचा. खालील आकृतिबंध पूर्ण करा. बघा इथे काय दिलंय? चौकोन, चौकोन, आणि आपण काय म्हणतो याला? चौकट किंवा शंकरपाळी, हो की नाही? चौकोन चौकोन शंकरपाळी, 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 चौकोन चौकोन. पुढे जागा असते तर आपण शंकरपाळी काढली असते. ओके. आता हा आकृतिबंध तयार करायचा. बघा खाली त्रिकोणाच्या आकृत्या दाखवल्या आहेत. त्रिकोण पूर्ण करा. त्रिकोण त्रिकोण त्रिकोण, त्रिकोण काढून इथला ही जागा आपण भरायची आहे. ओके. आता वरती पण त्रिकोण आहेत, काढा पाहू त्रिकोण. अशा प्रकारे त्रिकोण काढून वरची पट्टी पण भरायची आहे. ओके. आता मध्ये मध्ये काय आहे?
चौकोन वर्तुळ, 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 चौकोन. पुढे जागा असती तर आपण वर्तुळ काढलं. आलंय तुमच्या लक्षात आकृतिबंध कसा ठराविक आकार एकापुढे एक क्रमबद्ध पद्धतीने काढायचे आहे. कोणतेही भौमितिक आकार एकापुढे एक ठेवून एक आकृतिबंध तयार करा. आपल्या आवडीचे आपण ठेवूया. चला, वर्तुळ, चौकोन, चौकोन, वर्तुळ, चौकोन, चौकोन. पुढे काय येईल सांगा? पिवळं वर्तुळ, हिरवा चौकोन, परत हिरवा चौकोन, पिवळं वर्तुळ. ओके, पुढचा आकार बघूया. त्रिकोण, निळं वर्तुळ, ब्राऊन वर्तुळ, चॉकलेटी रंगाचं वर्तुळ. हा, पिवळा चौकोन, निळं वर्तुळ, चॉकलेटी वर्तुळ, ब्राऊन रंगाचं वर्तुळ. पिवळा चौकोन, निळं वर्तुळ, ब्राऊन वर्तुळ, पिवळा त्रिकोण. ओके, पिवळा त्रिकोण, त्रिकोण वर्तुळ वर्तुळ, त्रिकोण वर्तुळ वर्तुळ, त्रिकोण वर्तुळ वर्तुळ, त्रिकोण. त्याच्या पुढे जागा असेल तर वर्तुळ वर्तुळ. ओके, आयत, चौकोन, वर्तुळ, आयत, चौकोन, वर्तुळ, आयत, चौकोन, वर्तुळ. हे झाले आकृतिबंध. ठराविक भौमितिक आकार क्रमबद्ध पद्धतीने एकमेकांच्या पुढे 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 येत जातात, त्याला आकृतिबंध असे म्हणतात. फक्त रंग आणि आकार बदलायचे नाही, ते सेमच ठेवायचे. बघा, पंचकोन, वर्तुळ, वर्तुळ, त्रिकोण, पंचकोन, वर्तुळ, वर्तुळ, त्रिकोण, पंचकोन, वर्तुळ, वर्तुळ, त्रिकोण. झाले आकृतिबंध तयार. आपण आपल्या मनाने हे आकार घेतलाय आणि आकृतिबंध तयार केले आहे. कोणतेही भौमितिक आकार एकापुढे एक ठेवून एक आकृतिबंध तयार करा. बघा, वर्तुळ, पण वर्तुळाचे 4 भाग केले आहेत. 2 त्रिकोण, एक बाण, वर्तुळ, 2 त्रिकोण, एक बाण, वर्तुळ, 2 त्रिकोण, एक बाण, वर्तुळ, 2 त्रिकोण, एक बाण. आपल्या आवडीचे भौमितिक आकार आपण घेतलेत आणि आकृतिबंध तयार केला आहे. बघा, आता चौकोनी आकार घेतलाय, त्याच्यावर वर्तुळ काढलंय. चौकोनी आकार, त्याच्यावर वर्तुळ, चौकोनी आकार, त्याच्यावर वर्तुळ. उलटी डिश ठेवली आपण आणि त्याच्यावर एक वर्तुळ काढलंय. चौकोनी आकार आणि वर्तुळ, 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 चौकोनी आकार आणि वर्तुळ. आता अजून वेगळं पाहूया आकृतिबंध. त्रिकोण, त्रिकोणावर वर्तुळ, पण वर्तुळ कसं आहे बघा, पूर्ण नाहीये ते, मध्ये त्याला गोल आखलेला आहे. हो की नाही? वर्तुळ, त्रिकोण, 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 वर्तुळ. हा सुद्धा आकृतिबंधच
आहे. विविध आकृत्या एकावर एक ठेवून आपण हा आकृतिबंध तयार केला आहे. आता मी तुम्हाला एवढे आकृतिबंध करून दाखवले आहेत, तेवढेच तुम्ही तुमच्या आवडीचे आकृतिबंध तुमच्या वहीमध्ये तयार करायचे आहे. ओके, पुढचा बघा कसा दाखवलाय. हा स्टार आहे, मोठा स्टार, एक स्टार, दोन स्टार, तीन स्टार, चार स्टार, पाच स्टार. पुन्हा एक स्टार, दोन स्टार, तीन स्टार, चार स्टार, पाच स्टार. एकात एक घेतलायत बघा. मोठा स्टार, एक, दोन, तीन, चार, पाच. एकात एक स्टार घेतलेत आणि रंगीबेरंगी आकृती तयार केली आहे. एक स्टार, दोन स्टार, तीन स्टार, चार स्टार, पाच स्टार. एक स्टार, दोन स्टार, तीन स्टार, चार स्टार, पाच स्टार. एक स्टार, दोन स्टार, तीन स्टार, चार स्टार, पाच स्टार. एक स्टार, दोन स्टार, तीन स्टार, चार स्टार, पाच स्टार. ओके, हे सुद्धा आकृतिबंधच आहे. अशा विविध प्रकारचे छान छान आकृतिबंध तयार करा आणि तुमच्या वहीमध्ये चित्र काढा आकृतिबंध. विविध मुक्तहस्त आकृत्यांच्या साहाय्याने वेगवेगळे आकृतिबंध तयार करा. आता मुक्तहस्त आकृत्या, आतापर्यंत आपण भौमितिक आकार घेतले. आता मुक्तहस्त म्हणजे डिझाईनच्या आकृतिबंध तयार करूया. ओके, बघा अशा प्रकारे फुलांची डिझाईन घेऊया आपण. एक फूल, एक दुसरं फूल. आता ह्याचा आकृतिबंध तयार करूया. परत पहिलं फूल, दुसरं फूल, पुन्हा पहिलं फूल, दुसरं फूल, पुन्हा पहिलं फूल, दुसरं फूल. ओके, हे पहा दोन वेगवेगळ्या डिझाईन मी एकत्र केल्या आहेत. हे पहा वेगवेगळ्या डिझाईन एकत्र करून आकृतिबंध तयार केलेला आहे. अजून एक आकृतिबंध. हे पहा दोन वेगवेगळे बघा, कमळाचं फूल आणि दोन सदाफुलीची फुलं. पुन्हा कमळाचं फूल, सदाफुलीची फुलं, कमळाचं फूल, सदाफुलीची फुलं, कमळाचं फूल पुढे जागा असेल तर सदाफुलीची फुलं येतील. ओके, असे हे झाले मुक्तहस्त आकृत्यांचे आकृतिबंध. आतापर्यंत आपण भौमितिक आकार वापरले मागच्या पानापर्यंत. आता आपण मुक्तहस्त आकृत्यांच्या साहाय्याने आकृतिबंध तयार केले आहे. हा आपल्या पुस्तकातला प्रश्न आहे. खालील आकृतिबंध पूर्ण करा. बघा, ठरा दोन आकृत्या, पहिली आकृती वेगळी, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी. आता जी दुसरी आणि चौथी आहे ती सहावी येईल. ओके, आणि इथे परत पहिली आहे ती येईल. आलं लक्षात? 1, 3, 5, 7 ला सेम आकृती आहे आणि 2, 4, 6 ला दुसरी आकृती आहे. ओके, गुणाकारातील आकृतिबंध. 9चा पाढा पहा. 9 एके 9, 2 दुणे 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 पाचा 45, 9 सक 54, 9 साता 63, 9 आठा 72, 9 9 81, 9 10 90. 9चा पाढा पहा. या पाढ्यातील एकच स्थानी येणारे अंक क्रमाने पहा. त्यातील आकृतिबंध शोधा. आता पहिले एकक स्थानी येणारे अंक क्रमाने पाहूया आणि आकृतिबंध शोधूया. एकक स्थानचा आकृतिबंध. ओके, एकक स्थानी कोणते अंक आहेत पहा ते लिहूया आपण.
9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. हे 9 पासून 0 पर्यंत उतरत्या क्रमाने अंक आलेले आहेत. हा एकक स्थानचा आकृतिबंध आहे. आता याच पाढ्यातील दशक स्थानी येणारे अंक क्रमाने पहा आणि त्यातील आकृतिबंध शोधा. आता आपण दशक स्थानचे अंक पाहूया. हा दशक स्थानचा आकृतिबंध पाहूया आपण. ओके, बघा कोणता आहे. 0 कुठे आहे? 9च्या आधी काही नाही, तिथे आपण 0 धरायचं. 9 एके 9, ती एकक स्थानी एकच संख्या आहे, बरोबर ना. इथे दशक स्थानी आपण 0 धरायचं. ओके, 18चा 1, 27चे 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे दशक स्थानचे अंक आहे. मग दशक स्थानचा आकृतिबंध कोणता आहे? 0 पासून 9 पर्यंतच्या संख्या. ओके, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अशा चढत्या क्रमाने 0 पासून 9 पर्यंतच्या संख्या एकक स्थानी आहेत. 9 पासून 0 पर्यंत उतरत्या क्रमाने आकृतिबंध आणि दशक स्थानी आहे 0 पासून 9 पर्यंत चढत्या क्रमाने आकृतिबंध. निरीक्षण केलंय तुम्ही? ओके, पुढे जाऊया. पाचचा पाढा पहा. 5 एके 5, 5 दुणे 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 5 25, 5 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50, 5 11 55, 5 12 60, 5 13 65, 5 14 70, 5 15 75. या पाढ्यातील एकक स्थानच्या अंकातील आकृतिबंध शोधा. एकक स्थानचा आकृतिबंध बघा. 5 0 5 0 5 0 5 0 5 0 5 0. या पाढ्यातील दशक स्थानच्या अंकातही आकृतिबंध आहे का? हो आहे. कोणता आकृतिबंध आहे? दशक स्थानचा आकृतिबंध बघा. 0 आहे, 5च्या आधी 0. मग 10 आणि 15 1 1, 20 25 2 2, 30 35 3 3, 40 45 4 4, 50 55 5 5, 60 65 6 6 अशा प्रकारचा आकृतिबंध दशक स्थानी आहे. आपल्या धड्यातील स्वाध्यायामध्ये अजूनही काही प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवायचे आहे. बघा, एक आकृतिबंध दाखवला तुम्हाला. खाली झिगझॅगचा आकृतिबंध. Bye bye children. Take care. Be safe. Have a nice day.